आजचा टॉपिक शिकण्यापूर्वी आपल्याला या चॅप्टरमधील सुरुवातीच्या कॉन्सेप्ट्स माहिती असायला हव्यात. त्याकरिता आवश्यक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हाय फ्रेंड्स, I hope you are enjoying our video lecture series on the chapter Mechanical Properties of Fluids, in which from last lecture we are learning measurement of pressure. So मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की आपल्या US फिजिक्स या यूट्यूब चॅनलच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड या चॅप्टरवरील व्हिडिओ लेक्चर सिरीज तुम्ही डेफिनेटली एन्जॉय करत असाल. आता या सिरीजमध्ये आपण मागच्या लेक्चरपासून मेजरमेंट ऑफ प्रेशर हे बीट डिस्कस करत आहोत, ज्यापैकी बॅरोमीटर वापरून आपण कशा पद्धतीने ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करू शकतो हे आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. सो इन लास्ट लेक्चर वी लर्न अबाउट दी मेजरमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर यूजिंग बॅरोमीटर. नाउ इन टुडेज लेक्चर we will learn how to measure pressure at any point inside of a static fluid using the manometers. So today we are going to learn the concept of the manometers and how we can measure the pressure inside of a static fluid using these manometers. So these manometers can be of many types. Those can be simple manometers or those can be differential manometers, open U-tube manometers and so on. So to limit our discussion to the syllabus of 12th physics, we will just concentrate only onto the open U-tube manometer. So before learning what is the working of the open U-tube manometer, we will first of all try to understand the concept of manometer in regards of measurement of pressure by a simple example of the manometer, which is also called as piezometer. सो ही ओपन यूट्यूब मॅनोमीटर जी आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला शिकायची आहे. सो याची कॉन्सेप्ट लर्न करण्यापूर्वी आपण मॅनोमीटरची एक सिंपल कॉन्सेप्ट लर्न करू, ज्याच्यातून आपल्याला मॅनोमीटरची वर्किंग काय आहे किंवा मॅनोमीटरद्वारे कशा पद्धतीने आपण स्टॅटिक फ्लूइडमधलं प्रेशर मेजर करू शकतो हे आपल्याला इझिली समजेल. That's why before going to the study of this open YouTube manometer, we'll learn the example of the piezometer. So what is this piezometer? This is one example of manometer which consists of a single glass tube, a single vertical hollow glass tube. So this piezometer is nothing but a glass tube which can be connected to a fluid mass where the pressure is to be measured. सो पिझोमीटर म्हणजे काय आहे, तर पिझोमीटर म्हणजे एक सिंपल व्हर्टिकल हॉलो ग्लास ट्यूब आहे, जी ग्लास ट्यूब आपण त्या फ्लूइड मासला कनेक्ट करू शकतो ज्या ठिकाणचं आपल्याला प्रेशर मेजर करायचं आहे. सो लेट अस कन्सिडर दॅट हिअर इज अ स्टॅटिक फ्लूइड मास अँड वी आर रिक्वायर्ड टू मेजर प्रेशर ॲट एनी पॉईंट ए इन दिस फ्लूइड मास. तर आपण एक स्टॅटिक फ्लूइड मास घेऊ, ज्या फ्लूइड मासमध्ये आपल्याला ए पॉईंटवरील प्रेशर काय करायचे, मेजर करायचे. सो नाव विल टेक दिस आवर पिझोमीटर अँड जस्ट कनेक्ट इट ॲट दिस पॉईंट ए ऑर ॲट द हॉरिझॉन्टल लेवल ऑफ ए. सो आपण ही पिझोमेट्रिक ट्यूब घेऊन आणि या फ्लूइड मासमध्ये या ए पॉईंटच्या हॉरिझॉन्टल लेवलला हिला कनेक्ट करू. पण कनेक्ट करण्यापूर्वी आपण बघू शकतो की या पिझोमीटरमध्ये ॲज इट इज hollow or empty, no substance is present or no liquid is present, it is filled with only air. That's why what is the pressure at any point of this piezometer? So this is equals to pressure due to atmosphere, so let it be denoted by P0. So सुरुवातीला ही ट्यूब पूर्णपणे empty आहे, याच्यात कोणते फ्लूइड नाही. That's why it is filled with only air and the pressure at any point into this piezometer is due to the atmosphere. So let the atmospheric pressure be denoted by P0. So सुरुवातीला याच्यात फक्त हवा भरलेली असल्यामुळे या पिझोमीटरच्या आतमध्ये प्रेशर केवळ ॲटमॉस्फिअरमुळे आहे किंवा केवळ ॲटमॉस्फेरिक प्रेशर याच्या कोणत्याही पॉईंटवर प्रेझेंट आहे. सो नाव वेन विल कनेक्ट दिस पिझोमीटर टू दिस फ्लूइड मास, जेव्हा आपण हे पिझोमीटर या फ्लूइड मासला कनेक्ट करू, then what will happen,
that there will be 2 points, one point A, and let us consider a point at same horizontal level B into this piezometer. सो या ठिकाणी 2 पॉईंट कन्सिडर करू. एक पॉईंट A जो या फ्लुइड मासच्या आतमध्ये आहे आणि दुसरा पॉईंट B जो या पिझोमीटरच्या आतमध्ये A सोबतच्या सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. नाव व्हॉट इज द डिफरन्स ऑफ प्रेशर बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी. पॉईंट ए आणि पॉईंट बी वरील प्रेशर आता सारखं नाही. ए पॉईंटवर अधिकचं प्रेशर आहे. द प्रेशर ॲट पॉईंट ए, लेट द प्रेशर ॲट पॉईंट ए बी डिनोटेड बाय पी ए विच इज ग्रेटर दॅन P0 वेअर P0 इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो आपल्याला या फ्लुइड मासच्या आतमध्ये ए पॉईंटवरील प्रेशर मेजर करायचे आहे. जे प्रेशर समजा PA आहे आणि ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त आहे. दॅट्स वाय इफ वी चेक दिस 2 points A and B, then now we can say that there is a difference of pressure inside of this container or inside of this system. ही जी आपण या स्टॅटिक फ्लुइड मासला जोडलेली पिझोमेट्रिक ट्यूब आहे. सो या जोडणीमध्ये, या अरेंजमेंटमध्ये आता 2 पॉईंट्सवर प्रेशर हे काय झालेलं आहे, डिफरंट झालेलं आहे. सो ॲट पॉईंट ए देर इज अ लार्ज प्रेशर अँड ॲट पॉईंट बी देर इज व्हेरी स्मॉल or only atmospheric pressure. Now as there is difference of pressure, this fluid will not remain static here and will move from a point of higher pressure to point of lower pressure. So आता या ठिकाणी या पूर्ण सिस्टीमच्या आतमध्ये सगळ्या पॉईंट्सवर प्रेशर समान राहिलेलं नसल्यामुळे या ठिकाणी प्रेशरची मूवमेंट चालू होईल. This pressure will come into kinetic state and it will move from a point of higher pressure to a point of lower pressure. So आता A पॉईंटवरील प्रेशर जास्त असल्यामुळे इथून हे फ्लुइड मूव व्हायला चालू होईल कुणीकडे, B पॉईंटवर, जिथे प्रेशर A पॉईंटपेक्षा काय आहे, कमी आहे. सो दिस मोमेंट विल लास्ट अप टू व्हॉट टाईम और अप टू व्हॉट अमाऊंट. सो इकडून इकडे फ्लुइड मूव होण्याची जी प्रोसेस आहे ती कधीपर्यंत होईल. हाऊ मच अमाऊंट ऑफ फ्लुइड विल मूव फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. पॉईंट ए वरून पॉईंट बी कडे हे फ्लुइड मूव होईल, परंतु किती प्रमाणामध्ये मूव होईल. सो ॲज दी फ्लुइड फ्रॉम दिस कंटेनर इज मूविंग inside of this piezometric tube at point B, the level of this fluid at point B will start to rise. सो आता डिफरन्स ऑफ प्रेशरमुळे या कंटेनरच्या आतमधील जे स्टॅटिक फ्लुइड आहे ते इकडे बी पॉईंटकडे सरकायला लागल्यामुळे बी पॉईंटवरील फ्लुइडची लेवल वाढायला चालू होईल आणि एक वेळ अशी येईल की बी पॉईंटवर या फ्लुइडची व्हर्टिकल हाईट एवढी होईल की या हाईटमुळे या ठिकाणी तयार झालेलं प्रेशर, बी पॉईंटवर तयार झालेलं प्रेशर बिलकुल इक्वल असेल ए पॉईंटवरील प्रेशरशी. सो द लेवल ऑफ द फ्लुइड ॲट पॉईंट बी विल राईज अप टू दॅट मोमेंट द प्रेशर ॲट बी बिकम्स इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट ए. सो या बी पॉईंटवरील फ्लुइडची लेवल तोपर्यंत वाढत जाईल जोपर्यंत बी पॉईंटवरील प्रेशर हे बरोबर ए पॉईंटवरील प्रेशर एवढं होत नाही. So when the pressure at these 2 points will become equal, the fluid will again come into static state and now will not rise at point B. So या दोन्ही ठिकाणी प्रेशर इक्वल झाल्यानंतर या फ्लुइडची मोमेंट बीच्या दिशेने थांबेल आणि आता बीच्या वर फ्लुइडची लेवल वाढणार नाही. सो असं झाल्यानंतर समजा बी पॉईंटवर या फ्लुइडची लेवल किती आहे. सो या बी पॉईंटवर या ठिकाणी फ्लुइडची लेवल समजा एच आहे. सो व्हॉट इज प्रेशर ॲट पॉईंट बी. सो हिअर देअर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड दी प्रेशर ॲट बी पॉईंट इज बिलो दी डेप्थ एच. सो वी कॅन से दॅट प्रेशर ॲट पॉईंट बी is equals to, here there is atmospheric pressure P0 plus the pressure due to this height of fluid, hydrostatic pressure due to the H height of this fluid is rho into G into H, where rho is density of this fluid.
So once we get the pressure at point B, as we know that pressure at point B and pressure at point A is same, so we can say pressure at point A, which is the pressure inside of the fluid, PA is equals to PB, hence PA is equals to P0 plus rho into G into H. So this is how, by using a simple piezometric tube, we can measure the pressure inside of a fluid. What is piezometer? Piezometer is nothing but a simple hollow vertical glass tube connected to this static fluid mass. So in this equation, if we take this PO to this side, then we get PA minus PO is equals to rho into G into H. So this rho into G into H is called as gauge pressure. So this rho into G into H is called as gauge pressure. So this elaborates how we can simply measure the pressure inside of a static fluid. But this method has some limitations. या मेथडचे काही लिमिटेशन्स आहेत आणि ते लिमिटेशन्स काय आहेत की या फ्लुइड मासच्या आतमध्ये असलेलं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा काही प्रमाणामध्ये, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या 1.1-1.2% किंवा 1.2 टाइम्स जर ग्रेटर असेल, ही मेथड आपण इफेक्टिवली वापरू शकतो. या ठिकाणचं फ्लुइड जसं जास्त होईल तसतसं आपल्याला या पिझोमेट्रिक ट्यूबची जी हाईट लागेल ती वाढायला लागेल. अँड वन टाइम विल कम when it will be very difficult to handle the height of this piezometric tube. So या ठिकाणचं प्रेशर जितकं जास्त होईल तितकी आपल्याला या पिझोमेट्रिक ट्यूबची हाईट काय जास्त लागेल, आणि जशी त्याची या ट्यूबची हाईट वाढत जाईल तसतसं या पिझोमीटरला हँडल करणं आपल्याला अवघड व्हायला लागेल. या ठिकाणी सिंपल समजा ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या 10% किंवा 20% जरी जास्त प्रेशर या स्टॅटिक फ्लुइडच्या आतमध्ये असेल तर त्याकरता आपल्याला लागणारी या पिझोमेट्रिक ट्यूबची हाईट ही साधारणतः 75 सेंटीमीटर टू 1 मीटर असू शकते. Beyond that, it will be very difficult to use this piezometer and measure the pressure at any point inside of this static fluid. So it is required to modify this simple method. परिणामी आपल्याला जर हायर प्रेशर एखाद्या स्टॅटिक फ्लुइडच्या आतमध्ये मेजर करायचं आहे तर ही मेथड काय करावी लागेल, मॉडिफाय करावं लागेल. सो या मेथडचंच मॉडिफिकेशन म्हणजे आहे आपलं ओपन ट्यूब मॅनोमीटर. So this open tube manometer consists of a U-shaped tube. So this open tube manometer consists of a U-shaped, the English alphabet U-shaped glass tube which is filled with a light liquid like water or kerosene. सो हे ओपन यूट्यूब मॅनोमीटरच्या आतमध्ये एका विशिष्ट लेवलपर्यंत, सर्टन लेवलपर्यंत आपण वॉटर किंवा केरोसिनसारखं कमी डेन्सिटीचं लिक्विड भरलेलं आहे. अँड नाव कन्सिडर दॅट हिअर इज अ स्टॅटिक फ्लुइड इनसाइड ऑफ विच वी आर रिक्वायर्ड टू मेजर दी प्रेशर. आणि समजा या ठिकाणी एक स्टॅटिक फ्लुइड आहे ज्याच्या आतमधील आपल्याला प्रेशर मेजर करायचं आहे. सो लेट अस टेक अ पॉईंट डी ॲट एनी लेवल इनटू दिस स्टॅटिक फ्लुइड. सो समजा आपल्याला या स्टॅटिक फ्लुइडच्या आतमध्ये हा जो पॉईंट आहे ज्याच्यावरचं प्रेशर आपल्याला मेजर करायचं आहे. सो लेट दिस पॉईंट बी नेम्ड ॲज डी. सो लेट द प्रेशर ॲट पॉईंट डी बी डिनोटेड बाय PD. Now when this open U-tube manometer is not connected to this static fluid mass, you can see as we know this water or kerosene will maintain its level into both arms. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकल्याप्रमाणे कोणतंही फ्लुइड कोणत्याही आकाराच्या ट्यूबमध्ये भरल्यानंतर स्वतःची लेवल काय करेल, मेंटेन करेल. दॅट्स वाय the level of water or kerosene in this arm of this tube
and in this arm of this tube will be at same horizontal level. सो या यूट्यूब मॅनोमीटरच्या दोन्ही आर्ममध्ये या वॉटर आणि केरोसिनची आपण कितीही मात्रा भरलेली असेल, कितीही क्वांटिटी भरलेली असेल तर तरीसुद्धा या दोन्ही आर्ममध्ये त्याची हॉरिझॉन्टल लेवल काय असेल, सारखी असेल. आणि या दोन्हीही हॉरिझॉन्टल लेवलच्या वर काय आहे, ॲटमॉस्फिअर. दॅट्स वाय व्हॉट इज प्रेशर ॲट पॉईंट दिस ए. लेट अस से दॅट दिस एंड, व्हॉट इज दी प्रेशर ॲट दिस एंड, दिस इज इक्वल्स टू pressure due to atmosphere, that is P0. Similarly, what will be pressure at this point? This will also be equals to atmospheric pressure P0. So now let us connect this open tube manometer to this static fluid mass. So आता हे जे manometer आहे ते आपण या static fluid mass ला connect करू. So as soon as we connect this fluid mass, static fluid mass, which is having pressure greater than the atmospheric pressure, then you can see inside of this arrangement now there is difference of pressure. इथे जोडल्याबरोबर या ठिकाणी या सिस्टीमच्या आतमध्ये असे पॉईंट्स तयार होतील की ज्यांच्यावरील प्रेशर हे डिफरंट आहे. दॅट्स वाय दिस फ्लुइड मास विल नॉट रिमेन स्टॅटिक अँड नाव विल मूव फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर प्रेशर टू अ पॉईंट ऑफ लोअर प्रेशर. सो जोडल्याबरोबर आता या ठिकाणी अशा पद्धतीने प्रेशरचा डिफरन्स तयार झालेला आहे की या फ्लुइड मासच्या आतमध्ये जास्त प्रेशर आहे आणि या ठिकाणी कमी प्रेशर आहे. दॅट्स वाय दिस फ्लुइड विल कम इन टू कायनेटिक स्टेट अँड विल मूव फ्रॉम पॉईंट डी टुवर्ड्स दिस फ्लुइड मास इन टू दिस यूट्यूब मॅनोमीटर. सो या ठिकाणचं मास जे आहे ते इकडे मूव व्हायला लागेल आणि इकडे जसं हे फ्लुइड मास मूव होईल, what will happen, the pressure on this water or on this kerosene will start to rise. सो या केरोसिनवर किंवा वॉटरवर ऑलरेडी फक्त एअर होती, त्या एअरची जागा या फ्लुइडनी घ्यायला चालू केल्याबरोबर याच्यावरील प्रेशर वाढायला लागेल. दॅट्स वाय द लेवल ऑफ दिस लाईट liquid of this water or kerosene will start to decrease in this arm and subsequently the level of this water or kerosene will increase into this arm. आता या ठिकाणी जसं हे फ्लुइड इकडे यायला लागेल तसं या आर्मवरील प्रेशर वाढत जाऊन इकडची लेवल डिक्रीज व्हायला लागेल आणि जितक्या प्रमाणामध्ये इकडची लेवल डिक्रीज होईल बरोबर तितक्या प्रमाणामध्ये या आर्ममध्ये वॉटर किंवा केरोसिनची लेवल वाढलेली असेल. सो आफ्टर सम टाइम व्हेन the movement of this fluid from this container to this manometer has stopped, it will happen that level of this liquid fluid, that is kerosene or water, in this arm will decrease up to some certain depth and equal amount of level will increase into this arm. इकडच्या आर्ममध्ये बरोबर तितक्या प्रमाणामध्ये लेवल काय होईल, वाढेल. सो नाव लेट अस कन्सिडर हिअर अ पॉईंट ए. सो व्हॉट इज प्रेशर ॲट पॉईंट ए? प्रेशर ॲट पॉईंट ए इज अगेन ड्यू टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नाव लेट अस कन्सिडर अ पॉईंट बी ॲट धिस हॉरिझॉन्टल लेवल. या इकडच्या आर्ममध्ये या वॉटर किंवा केरोसिनची जी लेवल आहे त्या लेवलला आपण एक पॉईंट घेऊ सी आणि बरोबर त्याच्याच हॉरिझॉन्टल लेवलला इकडच्या आर्ममध्ये पॉईंट घेऊ बी. सो दॅट प्रेशर ॲट पॉईंट दिस सी विल बी इक्वल्स टू पी सी अँड प्रेशर ॲट दिस पॉईंट बी विल बी इक्वल्स टू पी बी. नाव लेट अस मेजर द हाईट ऑफ दिस पॉईंट ए above this point B. So let the level of fluid into this manometer above this horizontal level BH. या कॅपिटल B पॉईंटच्या वर या वॉटर किंवा केरोसिनची लेवल कितीने वाढलेली आहे तर समजा ती H एवढ्या अमाऊंटने वाढलेली आहे. So now by our learning from previous video lectures we can measure pressure at point B. So what will be pressure at point B? So pressure at point B will be equals to pressure at point A, pressure at point this A plus pressure due to this vertical height of this liquid. So plus
rho into G into H. So here rho is density of this liquid which is filled into this manometer. So either it may be water or it may be kerosene. You have to keep in mind that the choice of this liquid depends upon the amount of pressure here. If the pressure inside of this container is very high, then instead of water or kerosene, it may be required to use mercury into this YouTube manometer. So असं तात्पुरतं आपण असं गृहीत धरू की इथे वॉटर किंवा केरोसिन आहे, तर जे कोणतं लिक्विड या ठिकाणी भरलेलं असेल त्याची डेन्सिटी म्हणजे काय आहे, रो आहे. So what is pressure at point B? Pressure at point B is pressure at point A plus rho into G into H. But what is pressure at point A? Pressure at point A is due to atmosphere. So that's why this is equals to P0 plus rho into G into H. Now you can see that the B and C are at same horizontal level. So by Pascal's law, the pressure at point B must be equals to pressure at point C. So pressure at point B is equals to pressure at point C, and similarly the pressure at point C must be equals to pressure at point D, because these 2 points are into the same static fluid. So pressure at point C is equals to pressure at point D. So we get pressure inside of this liquid, pressure inside of this static fluid mass PD is equals to P0 plus rho into G into H, where H is the difference of level into these two arms of the YouTube manometer of this water or kerosene. या YouTube मॅनोमीटरच्या ज्या 2 आर्म्स आहेत, या 2 आर्म्समध्ये या वॉटर किंवा केरोसिनच्या लेवलमध्ये असलेला डिफरन्स हा किती आहे, H. इथे भरलेल्या फ्लुइडची डेन्सिटी किती आहे, रो. आणि या 2 क्वांटिटी जर आपल्याला माहीत असतील तर या स्टॅटिक फ्लुइडच्या आतमध्ये असलेल्या प्रेशर करता आपल्याला फॉर्म्युला मिळाला P0 प्लस रो GH, where we can see that this rho GH is equals to PD minus P0 and is called as gauge pressure. या इक्वेशन मध्ये आपण या आधी सुद्धा शिकल्या पद्धतीने. So this rho GH is called as gauge pressure. This P0 is called as atmospheric pressure, and the PD is called as absolute pressure, is called as absolute pressure. So what is absolute pressure at point D, or what is absolute pressure inside of this static fluid? Absolute pressure is P0 plus rho GH. And what is only gauge pressure at point D, or only gauge pressure inside of this fluid mass, is rho GH. So this is how, using the open tube manometer, we can measure pressure inside of a static fluid. सो आपण मेजरमेंट ऑफ प्रेशरमध्ये या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बॅरोमीटर वापरून कशा पद्धतीने प्रेशर मेजर करायचं हे लर्न केलं, आणि आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओपन ट्यूब मॅनोमीटरचा यूज कशा पद्धतीने स्टॅटिक फ्लुइडच्या आतमधील प्रेशर मेजर करण्याकरता होऊ शकतो हे आपण शिकलो. सो याच बीटवर आधारित नीट 2017मध्ये एक MCQ आपल्याला विचारला गेला होता. सो आपण पाहू की त्या MCQचा आन्सर, but just by using this simple theory of manometer, how can we get within the 30 seconds to 45 seconds. So first of all we'll see what was that MCQ. So based on the theory of open tube manometer, there was a MCQ asked in the examination NEET 2017. So first of all we'll try to understand the MCQ, or what was the given data. A YouTube manometer with both ends open to the atmosphere is partially filled with water. So there is open tube manometer which is filled with water.
oil which is immiscible with water is poured into one side until it stands at a distance 10 mm above the water level on the other side. So या ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या आतमध्ये इनिशियली वॉटर भरलेलं आहे आणि त्याच्या दुसऱ्या आर्ममध्ये आपण असं ऑइल फिल केलं जे ऑइल वॉटर सोबत मिसळत नाही. सो इट इज इमिसिबल विथ वॉटर. सो व्हेन दिस ऑइल इज poured, the oil will stand above this water level for some distance or some height. So the level of this oil above this water is such that the horizontal top level of this oil is 10 millimeter above the level of water into this other arm. So आपल्याला हे दिलेलं आहे की या मॅनोमीटर मध्ये हे ऑइल भरल्यानंतर या ऑइलची व्हर्टिकल लेवल ही या वॉटरची या दुसऱ्या आर्म मध्ये असलेली जी लेवल आहे त्याच्यापेक्षा 10 mm वर आहे. Meanwhile, the water rises by 65 mm from its original level. So ही या वॉटरची ओरिजिनल लेवल होती. इथून हे वॉटर किती मिलीमीटरनी राईज झालं या ऑइलमुळे वाढलेल्या प्रेशरमुळे. सो इट हॅज रायझन बाय 65 mm. मीन्स originally this level of this water should be here 60 mm above this level. So the total height above this horizontal points B and C of this liquid is 65 plus 65 mm. For more clarification, the MCQ says that see diagram. So meanwhile the water rises by 65 mm from its original level. See diagram. What we have to calculate, the density of the oil is, and four options are given: 650 kg per meter cube, 928 kg per meter cube, 800 kg per meter cube, and 1000 kg per meter cube. So just we will see again by our theoretical analysis, just learn before this MCQ. You can see that this point B and this point C is at same horizontal level into this water mass. So the pressure at point B must be equals to pressure at point C. So what is pressure at point B? At point B there is pressure due to this oil column, due to this column of this oil. So what is the height of this column? So height of this column should be 65 plus 65 plus 10 mm. So H of oil is 65 plus 65 plus 10, that is equals to 130 plus 10, that is equals to 140 mm. So what will be pressure due to this oil column at point B? This will be density of this oil into acceleration due to gravity into H of oil, which should be equals to pressure at point C. So what is pressure at point C? Pressure at point C is due to this vertical level of this water above point C. So what is the height of water above this point C? HW is only 65 plus 65. 65 plus 65, that is equals to 130 mm. So pressure at point C is density of water into acceleration due to gravity into H of water. So the G on both sides cancel. So we get density of oil is equals to this H of oil is multiplied here. If brought to this side, will become divided. So we get H of water upon H of oil into density of water. So let us put values. H of water is 130 mm. So 130 into 10 raised to power minus 3 meter divided by H of oil is 140 mm. So 140 into 10 raised to power minus 3 meter.
So to convert this mm into meter, we multiply it by 10 raised to power minus 3, which will ultimately get cancelled. So this mm converted into meter, so that we should be able to take the density of water into kilogram per meter cube, because all options are given into kilogram per meter cube. So density of water, as all of we know, is 1000 kilogram per meter cube. Even if it is not given into the data, you can consider the density of water to be 1000 kilogram per meter cube. So you can see here 10 raised to power minus 3, 10 raised to power minus 3 on numerator and denominator will get cancelled. This 0 and this 0 cancel. So this is 13 upon 14, which should be nearly equal to 0.9 into 1000. So which will be nearly equal to 900 kilogram per meter cube. So we'll see, is there any nearest option to this answer? So here, if we concentrate into A, B, C and D, so 920 kilogram per meter cube is the closest option to this answer. So our answer to this MCQ should be option B, that is 928 kilogram per meter cube. This is how, by just knowing the theoretical concept behind this open tube manometer, we can solve various MCQs which will be asked into the subsequent or the coming forth examinations. So for any doubt or any question, you can ask into the comment box, or also you can contact onto the WhatsApp number. Till then, thank you.